सामनावीर पुरस्कार घेण्यासाठी आणि जो पुढील सामना रंगणार आहे शिवशक्ती कोशिंबी विरुद्ध अर्जुली 11. नुकतीच आपण नाणेफेकी या ठिकाणी संपन्न केली. दोन्ही संघाचे जे संघनायक आहेत त्यांचे आवडीचे एक खेळाडू सुद्धा आपण या ठिकाणी ऐकलेले आहेत. एका शिवशक्ती कोशिंबी संघाच्या संघनायकाने सांगितलं की मी बबलू पाटीलला फॉलो करतोय, तो माझा सर्वात आवडता खेळाडू आहे. आणि अर्जुली संघाच्या संघनायकाने सांगितलं की मी आतिश घोडविंद्याला मात्र जास्त पसंत करतोय आणि आय थिंक तो खेळाडू तुम्हाला आज या स्पर्धेमध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. तत्पुरते आपण या ठिकाणी जे सामन्यावर जे पुरस्कार आहेत ते आपण वितरित करूया. मी माजी सरपंच सन्माननीय निलेश देसले यांना विनंती करतोय आपल्या शुभ असले जी आपण आकर्षक ट्रॉफी आहे ते ट्रॉफी आपण प्रथमतः वितरित करूया. तदनंतर निलेश देसले यांची मित्र मिस्टर कृष्णाभाई आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण गिफ्ट हॅम्पर इथे वितरित करायचं आहे. त्यानंतर माजी उपसरपंच ऋषिकेश भोईर आपल्यामध्ये आहे, त्यांच्या शुभ हस्ते आपण देऊया हा स्वीट बॉक्स. तदनंतर हेड कॅप आहे मिस्टर हर्षल भोईर आपल्यामध्ये आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण ही हेड कॅप देऊया जी आम्हाला बोरिवलीचे गणेश भोईर यांच्या वतीने लाभलेले आहे. आणि तदनंतर प्रणय भोईर यांच्या शुभ हस्ते आपण केक पेस्ट्री देत आहोत जी आम्हाला नितू भोईर यांच्या वतीने लाभलेली आहे. म्हणजे एका मॅन ऑफ द मॅच साठी पहा मित्रांनो तब्बल 5 पारितोषिके आपण देत आहोत. आणि अजून एक पारितोषिक आहे महेंद्र शेलार यांच्या वतीने स्वीट बॉक्स आहे, तो नक्कीच आपण या ठिकाणी वितरित करतोय. सो अभिनंदन कुंदन, तुला पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. म्हणजे एका सामनावीरासाठी तब्बल 6 पारितोषिक, म्हणजे कार्यसर एवढ्या मोठ्या कुठल्या स्पर्धेमध्ये एवढ्या पारितोषिक मिळत नसतील तेवढ्याच पारितोषिक आपल्याला भुईरगाव चषकामध्ये पाहायला मिळतात. अजून काय हवं आहे तुम्हाला स्पर्धेमध्ये, म्हणून तर सांगतोय कुठे जाऊ नका, पाहत राहा ऐकत राहा. जय महाराष्ट्र मित्रमंडळ आयोजित भुईरगाव चषक 2024 पर्व 15वा आहे. आणि तुमचा आता मात्र आनंद द्विगुणित करण्यासाठी लंच ब्रेक मध्ये नंतर आता तुमच्या सोबतीला असतील माझे सहकारी समालोचक मिस्टर मनोज कारवे सर. थँक्यू. येस, थँक्यू सो मच योगेशजी पाटील सर. आपण बरोबर उल्लेख केला की या परिसरातील कुठल्याही गावाची स्पर्धा असू दे इथे काहीच कमी पडत नाही. मागून तर बघा सर्व काय मिळेल, मग ते स्पर्धेसाठी सामनावीसाठी बक्षिसं असो किंवा स्पर्धेची महत्त्वाची बक्षिसं असो, पूर्णपणे सर्व गोष्टी परिपूर्ण असतात. आणि मी फिल्डिंग सजवण्याची विनंती करतोय ठाकरे गटाला, प्लीज टायगर आपण फिल्डिंग सजून घ्या. फिल्डिंग सजून घ्या प्लीज टायगर. कॅप्टन नवीन सामना इथे आहे. टॉस जिंकला शिवशक्ती कोशिंबीने, फिल्डिंग करण्याचा निर्णय आणि प्रेक्षकांची गर्दी वाढत आहे. गुड फ्रायडे आज, प्रत्येक दिवस गुड असतो, त्याला आपण चांगलाच करण्याचा प्रयत्न करायचा, पॉझिटिव्हली घ्यायचं असतं. सकारात्मक दिवसाची सुरुवात झाली की दिवस पूर्णपणे सकारात्मक जात असतो. आणि या परिसरामध्ये क्रिकेट नेहमीच पॉझिटिव्ह राहिलंय. तर आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये 12वा खेळाडू जो अर्जुली संघाचा आहे तो ड्रेस कोडमध्ये नसल्यामुळे आपण त्या संघाला 2 धावांची पेनल्टी आकारतोय. आमच्या कमिटीने हा निर्णय घेतलाय आणि ते गरजेचं सुद्धा आहे. शिस्तबद्ध असणं फार महत्त्वाचं. रूल्स आणि रेग्युलेशन्स फॉलो केले तरच चांगल्या गोष्टी होत असतात. कंडिशन्स अप्लाय. 2:20 झालेत. असं अपेक्षा करू की येत्या 2 मिनिटात पहिला चेंडू पडेल. टायगर बॅट्समन तर आलेच, सलामीचे फलंदाज मैदानामध्ये. माझ्यासोबतीला पुन्हा अथर्व जोडला जातोय. कैफ आणि आकाश. आकाशामध्ये बघा आपण विमान सुद्धा अगदी छान चाललंय पश्चिमेकडून पूर्वेकडे जात असताना, आणि हवा पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. चांगला नजारा आहे. चहूबाजूला झाडं झुडपं हिरवगार, डोळ्यांना सुखद आनंद मिळत असतो हिरवं पाहिलं की. आणि हिरव्या रंगाचे गोडाऊन सुद्धा आहेत, म्हणजे रंग करणारा सुद्धा हुशार आहे, त्यांनी झाडांसारखाच रंग चढवलाय. रंगकारी आणि मैदानामध्ये सुद्धा रंग भरणारे या आपले रंगबिरंगी खेळाडू, त्यामध्ये सुंदर ग्रास गवताचं गालिच्छ आणि आमच्या व्यासपीठावरती सुंदर सुंदर आमचे रथी महारथी अनेक मान्यवर आणि हे आमचे लाडके मायबाप प्रेक्षक आणि ऑनलाईन जोडलेले
लाईव्ह स्ट्रीमिंग सी SK एंटरटेनमेंट प्रेक्षक जाऊया मैदानामध्ये. पहिला चेंडू घेऊन टायगर त्रिशूल ठाकरे. फुलरल्यांचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न बॅकफुटला जाऊन आणि हो हो विकेट किपरकडे धोका होता आणि त्या ठिकाणी ओव्हर बाईकच्या रूपाने चेंडू जातोय लॉंग लेगच्या दिशेने. दन 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 करत नशिबाचा चौकार. व्हॉट अ स्टार्ट. पंचांशी वाद घालू नका. जे पंच सांगतील ग्राउंड अंपायर तोच निर्णय योग्य ठरवला जाईल. स्क्वेअर लेग पंच परेश महाजन सर आणि ह्या षटकातील मेन पंच शानू कुरेशी सर पुन्हा एकदा आम्हाला मॉडिफाईड सांगतील. टायगर प्लीज कोऑपरेटर्स. सर्वांसाठीच पंच आहेत, तुमच्या एकट्यासाठी नाही आहेत. चेक करायचं. ओके चला ठीक आहे. आपण धाव कंप्लीट झाली की नाही बघूया फेकी होण्याच्या पर्यंत. त्यासाठी आमचे टेक्निकल कमिटीचे एक मेंबर आणि आमचे एडिटर चेक करतायत. फ्रेम मध्ये ती धाव आहेच. नो प्रॉब्लेम नो इश्यू. हे बघा ड्राईव्ह केलं फेकी केली गोल टोपी घातलेल्या फिल्डरने. रिटर्न फिरला तो रेनॉल्ड साठी आणि त्यानंतर बाईकच्या रूपाने चौकार म्हणजे दॅट्स इट. 5 धावा मिळालेच पाहिजेत असं इथे आमची टेक्निकल कमिटी सांगते. येस 1 रन प्लस 4 रन सर दॅट्स इट. इट्स अ फायनल. 5 धावा इथे. स्ट्राइक चेंज होईल ना मग. रनआउट करण्यासाठी फेकी झाली होती म्हणजे तो एक धावती आहे प्लस ओव्हर बाईकच्या रूपाने चौकार आला तर स्ट्राईक चेंज होईल असं काहीतरी इथे टेक्निकल कमिटी आम्हाला सांगते. परंतु पंच काय सांगतील बघूया. सॉफ्ट डिसिजन. ओ थ्रो आहे सर. तो ओ थ्रो आहे त्याच्यामुळे टायगर ओ थ्रो आहे. पुन्हा फ्रेम चेक केली सर. ऍक्च्युली बॅट्समन रिटर्न फिरलाय. रन कंप्लीट नाहीये त्याच्यामुळे चौकारच मिळणार आणि त्याच बॅट्समनला असेल. दॅट्स अ फायनल. चला आपण काळजी घेतली नो प्रॉब्लेम. सर्वांनी फिल्डिंग घ्या. चला सामना सुरू करा. खेळ सुरू करा. आता चालू करा प्लीज. आता झालं सगळं. शंका निरसन झालं. दोन्ही पण बॅट्समन आपापल्या क्रीजमध्ये रिटर्न आले त्याच्यामुळे ती धाव कंप्लीट नाही झालेली. फक्त ओव्हर थ्रोच्या 4 धावा मिळतात आणि स्ट्राईकला तोच बॅट्समन असेल जो केफ आहे पुन्हा सज्ज झालाय. हो डायव्हरचा प्रयत्न. माफ करा आकाश आहे त्या ठिकाणी. आकाश स्ट्राईक एंडला आणि कैफ आहेत ते कॅप धारण केलेले. एका चेंडूने एवढा गोंधळ निर्माण होऊ शकतो. हेच क्रिकेट आहे. काही होऊ शकतं.
फुलर लेनचा चेंडू खोदून काढला होता आणि त्या ठिकाणी शॉर्ट कव्हरला तोच क्षेत्ररक्षक आहे ज्याने आता कव्हरिंग केलं. 2 धावांची पेनल्टी आहे ती आपण आधीच अनाऊन्स केली आहे. धावसंख्या 5 आहे, 0 बाद. आता स्ट्रायकिंगला केफ आलाय आणि चेंडू झालेत आतापर्यंत प्रेक्षक 3. गोलंदाज टायगर ठाकरे. हो हा पंपूलचा प्रयत्न होता, नीटचं उचलता आलं नाही आणि चांगली फिल्डिंग शॉट विकेटला. मस्त पद्धतीने एकाच ऍक्शन मध्ये कव्हर करून खाली वाकून त्याच सेकंद मध्ये त्याच मिनी सेकंद मध्ये चेंडू फेकणं म्हणजे चांगली गोष्ट आहे. चांगलं ॲथलेटिक्स परत दाखवला. त्यालाच तुमचं फिटनेस महत्वाचं असतं. विराट कोहली सारखं फिटनेस. हो इथपर्यंत आवाज आल्यासारखं असं भासलं गेलं आणि लाऊड अपील सुद्धा तशीच पाहतोय आपण. परंतु पंचांनी शानू सरांनी उशिरा का होईना पण बोट आकाशात केलेला आहे. फलंदाज बाद. तुम्हाला जग पाहतंय, कॅमेरे सुद्धा पाहतायत आणि सर्व प्रेक्षक बघतात आणि आमचे आयोजक बघतायत. तुम्हाला पुन्हा एकदा इथल्या टुर्नामेंटमध्ये वाव मिळणार नाही याची काळजी घ्या. कॉट बिहाइंडच्या माध्यमातून केप बाद झाला. आपण रिप्ले पाहू शकता. ओव्हरपिच चेंडू होता, बॅटची कडा घेऊन गेला आणि त्याच कडाने बॅट्समन कडेने गेला डगआउट कडे. केफ 1 बाद 5 धावा. नवीन फलंदाज पिंटू परिचय गाजतोय. आता थोडासा फॉर्म कमी आहे परंतु ह्या पिंटूचं बघूया. परंतु या ठिकाणी टायगरचा फॉर्म चांगला आहे. फुलर लेनचा चेंडू आणि अजून एक संधी प्राप्त झाली. त्या संधीचं सोनं केलं. फलंदाजाला रनआउट केलं त्या ठिकाणी. क्या बात आहे. व्हॉट अ प्रेझेन्स ऑफ माइंड देअर. यालाच म्हणतात प्रसंगावधान आणि संधीचं सोनं करणं. सोन्यासारखं विकेटचं पतन झालं. बॅक टू बॅक सेकंड विकेट डाऊन टीम आर्जोली. 5 धावा. पहिल्या षटकाची समाप्ती झाली आणि जल्लोष बघा त्या विकेटचा. अक्षरशः बॅटरला ग्रामीण भाषेत म्हणतो मी मामा बनवलं आणि सगळी टीम एकत्र झाली. यालाच म्हणतात की तुम्ही जेव्हा खेळाला उतरता तेव्हा तुम्ही भान राखलं पाहिजे. तुमचं भान कुठे होतं तो अंपायरांमध्ये ऑब्जेक्शन घेण्याचा, पण इथं तुमचं भान इथं समजला. ती काळजी घ्या कृपया. तुम्ही चांगले बॅटर आहात, चांगले खेळाडू आहात. भविष्यामध्ये अशा चुका तुमच्या संघासाठी नुकसानदायक असू शकतील, कारण तुमची विकेट फार महत्वाची होती संघासाठी. धक्का लागला होता परंतु अजून एक धक्का तिथे अक्षरशः लावून घेतला. पायावरती कुऱ्हाड मारली जणू काय आणि फलंदाजाला मस्त पद्धतीने बाद केलं. सांघिक यश प्राप्त केलं. पहिलं षटक समाप्त. 5 धावा, त्यातल्या 4 ओव्हरथ्रोच्या धावा. नवीन फलंदाज येतोय पिंटूच्या सोबतीला. पिंटू तर बाद झाला बहुतेक. गणेश. पिंटूने परचा खोलला पण नाही. शून्यावरती बाद पण तो चुकीचा आहे. अशा वेळेला टीम बॅकफुटला जात असते. बघूया ही जोडी जमेल का. नवीन फलंदाज आला आहे. फलंदाज बॅकफुटला गेला परंतु चेंडू अजून आतमध्ये वळला. इन स्विंगर होता. गुडले तरी टप्पा पडला. बघितलं, जागा बनवण्याचा प्रयत्न केला होता बॅट्समनने परंतु चेंडू फ्लाय आणि टर्न सुद्धा झाला. विकेट किपर टायगरच्या हातामध्ये. थोडीशी अपील सुद्धा केली. पूर्णपणे दबाव टाकलाय या इनिंग मध्ये. टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय आतापर्यंत अचूक ठरवलाय. शिवशक्तीने शक्ती प्रदर्शन केलंय. पूर्णपणे शक्ती गमावली. बॅटच्या आतली कडा आणि पुन्हा एकदा चेंडू विकेट किपर कडे जातोय. आतल्या कडेला लागून इनसाइड एज बाउन्स पकडला टायगरने. सामना पकडेल का बघायचा आहे. रिप्ले छान पद्धतीने दाखवलं जाते आमच्या एडिटरच्या माध्यमातून. हो खूपच क्लोज होता. क्लोज टू द बॉडी जातोय. तुमचं पोझिशन, तुमचं रूम तयार करणं हे सुद्धा महत्वाचं असतं. प्रयत्न करतोय आकाश नावाचा बॅट्समन परंतु प्रयत्नाला मोठा फटका मिळत नाहीये. आता सुद्धा चेंडू अक्षरशः हळूहळू गेला होता. वाईडीस लॉंग ऑन आणि काऊ कोणाच्या दिशेने एक सिंगलची प्राप्ती केली आणि बराच वेळानंतर 5 मध्ये 1 ऍड केला आमच्या अथर्व आणि यशने. धावसंख्या आहे ती 6 वर.
6 ऑन द बोर्ड टीम अर्जोली, ज्यांना 2 धावांची पेनल्टी सुद्धा ऑलरेडी लावलेली आहे. ती आम्ही कोशिंबीच्या पाड्यात टाकू जेव्हा दुसरं सत्र सुरू होईल. फुलरलेनचा चेंडू लॉफ केलाय पुन्हा एकदा मिड विकेट कडे. ऑर्थोडॉक्स मिड विकेट झेल टिपला गेलाय, वेगाने क्षेत्ररक्षक पोहोचला आणि जसं मलिका शहरातला इम्रान हाशमी मुठीत घेतो तसं चेंडूला पकडलं. फलंदाज बाद. गुडविंदे साहब आप आए बाहर आई. ज्या क्रिकेटरची वाट बघत होते, जो अनेकांची वाट लावतो तो अतिश घोडविंदे, पसंदीदा खेळाडू. अर्जुलीच्या कॅप्टननी पसंती दिली अतिशला आणि बबलू पाटीलला पसंती दिली ती म्हणजे शिवशक्तीच्या कॅप्टनने, म्हणजे बरोबरी आहे. हा सर, मी मराठीत बोललो कधी अतिश घोडविंदे 2 वेळा नाव घेतलं पण अतिशचं लक्ष नाहीये. येस अतिश, वेलकम वेलकम, ग्रेट प्लेअर, ऑनर डायस. हो हो, उचलण्याचा प्रयत्न होता परंतु पुन्हा एकदा त्या ठिकाणी मिड विकेट आणि वायडीस ऑर्थोडॉक्स मिड विकेट कडे जातोय चेंडू. मस्त त्या क्षेत्रामध्ये झेल टिपला होता, उचलतायत ते नीटचा चेंडू, टायमिंग करू देत नाहीयेत. चांगलं माइंड गेम सुरू आहे, कारण विकेटच्या मागे जो टायगर आहे तो MS धोनी स्टाईलने नेहमी त्याचं माइंड चालवत असतो. कॅप्टन वेगळा आहे परंतु जास्त भूमिका टायगरचीच असते. पुढे सरसावले, आत्ता मात्र चांगला फटका, गॅप सुद्धा शोधलाय परंतु डीप पॉईंट कडे क्षेत्ररक्षक आहे, डीप कव्हर पॉईंट कडे कव्हरिंग केली आणि धोका घेतला. अजून त्या ठिकाणी क्रिकेटची आत्महत्या करून घेतली, पायावरती कोराड मारली, रेड आउट, फलंदाज बाद. संख्या असताना एका पाठोपाठ 4 गडी बाद झाले. धारातीर्थी कोसळलाय संघ. हा अर्जोली संघ कसा बाहेर पडेल या संकटातून? धक्क्यांमधून सावरत नाहीये. मला तरी दिसतंय की एकही चौकार एकही षटकार नाहीये. जो चौकार आला तो बाईच्या रूपात आला होता, ओथ्रोच्या रूपामध्ये. आणि बबलू पाटील सुद्धा इथे येत आहेत आमच्या डायसवरती. आतिश आले मग मी काय येणार नाहीये. सुरेश पारधी सुद्धा आलेत, JP सुद्धा आलेत, अक्षय पाटील, क्या बात आहे. अगदी बाहेर आली, पूर्णपणे रंगमंच आमचं सजलं नटलंय. दिग्गज खेळाडू सुरेश पारधी, अतिश घोडविंदे, बबलू पाटील, अक्षय पाटील, निलेशजी देसले, योगी पाटील कॉमेंटेटर. अजून काय पाहिजे डायसवरती? हेच तर गरज आहे. आणि मैदानामध्ये सुद्धा खूप काय मिळते. क्रिकेट सकाळपासून अक्षरशः रंग बदलतंय. क्रिकेटचा महासाला, त्यामध्ये अजून एक देख ना क्लीन बॉल. तू मला एसटी दाखवली, बघ मी ती वाकवली. क्लीन बॉल, 5वा धक्का लागतोय टीम अर्जोलीला. ते दुहेर जाऊन पोहोचलेली आहे 10 वर 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हो, चांगला स्टायलिश फटका, तो तितकंच सुंदर झेल टिपला गेलाय स्क्रीनच्या समोर. लॉंग ऑफचा खेळाडू अक्षरशः लॉंग ऑन लावला आणि झेल टिपला. अजून एक धक्का लागतोय 6व्या क्रमांकाचा अर्जोली संघाला. त्याचं कारण की किती धक्के लागले आतापर्यंत? अथर्व 7 गडी बाद झालेत.
6 गडी बाद. दुसरं षटक सुरू असताना अजून एक नवीन फलंदाज, परंतु त्याला सुद्धा नीटचे फटके मारता येत नाही. कदाचित प्रॅक्टिसचा अभाव दिसतोय बॅट्समन कडून. लेग बायचा पंचांचा इशारा आणि एका धावेने धावसंख्या अर्जुली संघाची जाऊन पोहोचलेली आहे 11 वर. नवीन फलंदाज आलाय. 12व्या खेळाडूला त्याचं नाव माहिती नाहीये. यापुढे लक्षात ठेवा की 12व्या खेळाडूला नावं माहिती पाहिजेत प्लीज, कारण स्पर्धा मोठी आहे. हो, क्लीन बॉल की काय असं वाटलं. किती चेंडू खाली गेला असं वाटतं की चाटून गेला की काय बेसला, परंतु नाही, त्या ठिकाणी वेगाने तो गेला होता. फास्टर क्विकर वन. आणि एसटीच्या मागे सुद्धा टायगरची काय सुंदर किपिंग आहे त्या ठिकाणी. ठाकरे इज नॉट जस्ट अ नेम, इट्स अ ब्रँड. टायगर शॉपचे मालक इशारा करतात की बाहेर टाक, परंतु बाहेर टाकला आणि पंचांनी बघितला, नोचा इशारा केलेला आहे. यस, पुढचा चेंडू फ्रीट्स. संधी मिळाली आहे आता बॅट्समनला हात खोलण्याची, परंतु एकही चौकार षटकार नाही. पूर्णपणे वंचित ठेवलंय, वंचित आघाडी अर्जोली असं झालंय. ह्या चेंडूवरती कसं आक्रमण केलं जाईल बघाचे. ओम नावाचा गोलंदाज आहे. शिवशक्तीचं पूर्ण शक्ती प्रदर्शन आणि या ठिकाणी बॅट्समनचं शक्ती प्रदर्शन पाहिलं. लॉंग लेगच्या दिशेने टर्न केलं चेंडूला. स्विंग ऑफ द ब्लेड, सिक्सर. सोडून जाणार होता, मस्तपैकी पोझिशन मला लेग ग्लान्स स्टाईलचा फटका मारण्याचा प्रयत्न केला आणि चांगलं स्विंग होतं बॅटचं. षटकार बघितला मी. नवीन सामन्यासाठी अनाऊन्स करतो, कॅप्टन्सने यायचंय स्वराज इलन डोळे आणि गावदेवी सापेचा कॅप्टन. आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबा नवीन सामन्याच्या नाणेफेकीसाठी. तर सर्व निर्धारित 3 षटकं समाप्त झाली. धावसंख्या षटकारांनी थोडीशी फुलली आहे, ती म्हणजे 18 वर जाऊन ठेपली आहे आणि फक्त 19 धावांचं लक्ष आहे. आणि 2 धावांची पेनल्टी जी आहे ती आपण नंतर शिवशक्ती कोशिंबीच्या पारड्यामध्ये टाकू आपण, परंतु या ठिकाणी लक्ष आहे 19 धावांचं. आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये. माहित टॉस बॉक्स स्वराज इलन ढोले विरुद्ध गावदेवी स्पोर्ट्स सापे. तर मान्यवरांमध्ये माजी सरपंच पुन्हा एकदा निलेजी देसले साहेब आणि सोबतीला बबलू पाटील. जा आपण या प्लीज. आपण पाहू शकता टॉस बॉक्स मध्ये बघा बबलू पाटील किती आतुर झालेत. आधीच थम्सअप घेतलंय, त्यांना सुद्धा बॅट उचलायची जशी घाई असते तसं. चला आपण ऑनली बबलू पाटील कडून टॉस करूया, जो अनेकांचा पसंतीदा खेळाडू आहे. गावदेवी स्पोर्ट्स सापे विरुद्ध स्वराज इलन ढोले. छापा कॉल दिला, सापेनेच जिंकला. आणि बबलू पाटीलना विनंती करतो, आपला शुभ असते, आपण टॉस विनिंग कॅप्टनला पहिला टॉस विनिंग थम्सअप दिला जातोय. खुश झालाय कॅप्टन. चला थोडक्यात आवरूया आपण, कारण सामना सुरू होईल. काय निर्णय सापे? क्षेत्ररक्षण करणार. आधीचा सामना अक्षय पाटीलने गाजवला आणि आता ह्या सामन्यासाठी स्पेशल काय वेगळी तयारी की तसंच आहे? चांगली गोलंदाजी करून कमीत कमी धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू आम्ही. आपल्याला काय वाटतं की 3 षटकांमध्ये किती टार्गेट पाहिजे सापे सगळ्यात तगड्या संघाविरुद्ध? नाही, चांगला संघ आहे सापे संघ, म्हणजे त्यांना 40+ मारायचा प्रयत्न करू, कारण का तेवढा जो स्कोर आहे तो कम्फर्टेबल वाटेल आम्हाला. आतिश घोडविंदे बद्दल काय तुमचं मत आहे? तुमच्या गावाला लाभलेलं एक गोड स्वप्न आहे आणि टेनिस क्रिकेटचा एक चांगला तारा आहे. तुम्ही कसं फॉलो करता आतिशला? हो नक्कीच, त्याच्यासारखा प्लेअर आमच्या गावाला लाभला आहे म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्याचा स्वभाव पण चांगला आहे आणि क्रिकेटप्रती त्याचा खूप मोठा प्रेम, आणि गावासाठी त्यांनी जो योगदान दिलं आहे. इवन त्यांनी ग्रामीणचं जर आमचं जर मॅच असली तर त्यांनी ओपनची टुर्नामेंट खेळायला नाही गेलेला आणि ग्रामीणला खेळलेला आहे त्यांनी. म्हणजे आम्ही जसा बोलतोय तसा तो करतोय, एवढा चांगला स्वभाव आहे त्याचा. आणि तुमचं काय म्हणणं आहे की टॉस केला बबलू पाटीलने? बबलू बद्दल तुमचं काय म्हणणं आहे? बबलू पाटील तर सिनियर आहे. आम्ही लहानपणापासून त्याची बॅटिंग बघत आलोय. बबलू पाटील असेल, आतिश घोडविंदे असेल, यांच्या बॅटिंग बघून आम्ही शिकत आलो आहे.
क्या बात आहे, चांगलं मनोगत व्यक्त केलं. तर टॉस झाला नवीन सामन्यासाठी. एका बाजूला स्वराज डोळे, दुसऱ्या बाजूला गावदे स्पोर्ट्स सापे. सापेच्या कॅप्टन टॉस जिंकला आणि फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. पुढच्या सामन्यासाठी आपण जाऊया लगेचच मैदानाकडे. तसेच एक बिग प्लेयर आपल्यामध्ये आलेले अफसर जी रईस साहेब. अफसर भाई आप आ जाओ, आपका स्वागत है, डायस पे आ जाओ, वेलकम. चांगले क्रिकेटर तलवली स्पोर्ट तलवलीचे अक्षय अफसर रईस या, आपलं हार्दिक स्वागत. आणि मैदानामध्ये जाऊया आपण धावांचा पाठलाग करण्यासाठी. सलामीची जोडी आली आहे आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये सुद्धा आले योगेश पाटील सर. ओव्हर टू यू. धन्यवाद मनोज कारवे सर. एक छोटंसं लक्ष आपण पाहतो या शिवशक्ती गोशिंबी संघासमोर. आपण पाहिलं तर फक्त 19 धावांचं आणि तो लक्ष 18 चेंडूमध्ये मात्र या ठिकाणी पूर्ण करायचा आहे. पाहू शकाल पहिल्या चेंडूवर सॉफ्ट आणणं मात्र त्या ठिकाणी या चेंडूला फक्त पुश केला. एक धाव तिथे मात्र कंप्लीट केली गेली. त्रिशूल ठाकरे आणि त्याच्या सोबतीला पाहू शकाल फलंदाज आहेत सूरज आणि पिंटू चव्हाण. इथे मात्र या ठिकाणी षटकाला सुरुवात करतो. पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव, तदनंतर पाहू शकाल या ठिकाणी दुसरा चेंडू मात्र या ठिकाणी आपल्याला निर्धाव पाहायला मिळतोय. अशाच प्रमाणे चमत्कार मात्र या ठिकाणी स्पोर्ट्स संघाच्या सर्व गोलंदाजांना मात्र या ठिकाणी करावा लागेल. कारण जेव्हा जेव्हा आपण लो स्कोरिंग सामने पाहतोय तेव्हा तेव्हा ते सामने मात्र हाय व्होल्टेज होणं आपण अनेकदा पाहिलेला आहे. तोच प्रयत्न मात्र इथून या ठिकाणी पिंटू चव्हाण आपल्या संघासाठी मात्र चांगले प्रयत्न करतोय. पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे. जर पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर कमीत कमी धावा जर खर्च केल्या तर मात्र पुढील येणाऱ्या षटकामध्ये येणाऱ्या फलंदाजांवरती दडपण येऊ शकतो. आणि किमान जर पहिल्या ओव्हरमध्ये एखाद दुसरी जर विकेट जर मिळाली हरजुली संघाला तर मात्र या मॅच मध्ये मजा येऊ शकते. आणि तो प्रयत्न सध्या करतोय पिंटू. अगदी बॉडीला मात्र चेंडू धावण्या ठिकाणी स्पर्श होतो. यष्टाच्या रोखाने चेंडू हाताळला होता. चेंडू बॅटमध्ये कुठलाही संपर्क नाहीये. पण लेग बायचा इशारा अवंतर धाव इथे मात्र या ठिकाणी आपण पाहतोय. पाहू शकाल या ठिकाणी आय थिंक ही धाव मात्र ग्राह्य पकडली जाणार नाही. कारण चेंडू पाहिला तर पंचांनी अगोदरच काउंट केला होता आणि त्या अनुषंगाने मात्र इथे एकच धाव ग्राह्य पकडली जाईल. 1+ आपण या ठिकाणी ऍड करूया. 2 धावा दाफलक्यावरती. सुंदर टेलिकास्ट आपण पाहू शकाल SK एंटरटेनमेंटच्या वतीनं. अर्थांग किरणजी तळे यांची पूर्ण टेक्निकल टीम सध्या आमच्या सोबत आहे. जबरदस्त अहोरात्र दिवस त्यांची सुद्धा आपण मेहनत पाहतो. आणि या वाहिनीत सुद्धा मात्र एक खूप मोठी उपलब्धी प्राप्त केली. चेंडू येण्याच्या अगोदरच मात्र या ठिकाणी स्वीप करण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी, डायरेक्ट हिट तिथे जर झाला असतं तर आय थिंक काहीतरी चित्र वेगळं घडलं असतं. परंतु या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पुन्हा लेगबाईची धाव आपण पाहतोय. म्हणजे बॅटच्या स्वरूपात पाहिली तर एकच धाव आतापर्यंत आलेली आहे. ती म्हणजे सूरजच्या आय थिंक टायगरच्या बॅटमधून. सूरजने आतापर्यंत 3 चेंडू फेस केले. एकही धाव त्याला मात्र या ठिकाणी आतापर्यंत जोडता आली नाहीये. आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण ज्या पॅनल्टीच्या धाबा होत्या त्या सुद्धा मात्र ऍड करू. इथे मात्र पुन्हा चेंडू बॅटमध्ये मात्र कुठलाही संपर्क नाहीये. इथे सुद्धा मात्र विकेटचं पतन होऊ शकलं असतं. परंतु निशाणा मात्र कुठेतरी चुकला गेला. आणि अशा रीतीने मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त बॅटनं आली 1 धाव. अवंतर आल्या एकूण 3 धावा. म्हणजे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4+2 धावा ज्या होत्या आपण त्या पॅनल्टीच्या ऍड करतोय. दोन्ही संघाच्या माहितीसाठी ज्या धावा पॅनल्टीच्या लाभल्या होत्या त्या म्हणजे अर्जुनी संघाला त्या धावा आपण ऍड करतो. एकूण 6 धावा. म्हणजे येणारे 12 चेंडू आता मात्र शिल्लक आहेत. आणि जिंकण्याकरिता 13 धावींची आवश्यकता. इंटरनॅशनल लेवलचे जे स्कोरर असतात त्यांना लाजवेल असं परफॉर्मन्स सध्या आमच्या कॉम्बॉक्स मध्ये करतोय मिस्टर अथर्व विषय. फिंगर रोल, अगदी बोटाची जादू मात्र या ठिकाणी सजवतोय. 12 चेंडू शिल्लक आणि 13 धावांची आवश्यकता असताना गोलंदाज कैफ रईस आता मात्र या ठिकाणी पूर्णपणे धुरे सांभाळतोय. आणि अथर्व विषयाबद्दल काय बोलायचं. महाराष्ट्रातील बेस्ट स्कोरर, गोल्डन फिंगर स्कोरर म्हटलं तर सोनल चव्हाणला सुद्धा मात्र लाजवणारी कामगिरी सध्या अथर्व विषय करतो. आणि पहा अगदी सोनल सारखाच लाजतोय. चॉकलेट बॉय वेलकम. खिजार तलोली स्पोर्ट संघाला सुद्धा आपण या स्पर्धेमध्ये खेळताना पाहणार आहोत. आणि एक जमेची बाब म्हणजे तलोली गावातून सुद्धा तुम्हाला मित्रांनो या सत्रामध्ये एकच संघ खेळताना पाहायला मिळणार आहे.
कैप अगदी या बॉलर ड्राईव्ह फास्ट तिथे मात्र या ठिकाणी पाहतो चांगला स्ट्रोक सजला लॉंग ऑन कडे मात्र त्या ठिकाणी पाहिलं तर क्षेत्ररक्षक सज्ज होते चांगला क्षेत्ररक्षण आणि एक एक धाव ते मात्र या ठिकाणी वाचवावी लागेल. खास करून तुम्हाला या ठिकाणी विकेट्स वारंवार प्राप्त करावा लागतील. डॉट चेंडूची सांगता इथे मात्र करावी लागेल त्यावेळी तुम्ही या प्रतिस्पर्धी संघावरती दडपण टाकू शकता. फुलटॉस चेंडू होता ऑन साईडला टर्न केला पाहू शकाल वाडीश विकेटला मात्र क्षेत्ररक्षक आहेत एक धाव तिथे मात्र कंप्लीट झाली. आणि त्रिशूलला माहिती आहे की समीकरण आपल्या समोर अगदी सोपं आहे. जर आपण छोट्या बाकलीने सुद्धा तिथे मात्र प्रयत्न केले सिंगल डबल धाव घेण्याचा प्रयत्न जर करत राहिलो तर या धाबांचा जो पाठलाग आहे तो मात्र सहजपणे आपण करू शकतो. आणि 30 रणनीती आता मात्र या ठिकाणी हे दोन्ही फलंदाज वापरतात. एकीकडे सूरज आहे तर दुसरीकडे त्रिशूल ठाकरे आहे. स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न पुन्हा फंचांकडे लावून अपील परंतु आय थिंक पाहूया एक्झॅक्टली काय घडलंय. जो इम्पॅक्ट आहे तो मात्र ऑफस्टूटच्या खूपच बाहेर होता आणि त्याच पंचांनी पाहिलं तर या ठिकाणी ही अपील फेटाळली. लेगबाईचा इशारा आणि आतापर्यंत चौथी लेगबाईज धाव आहे. अथर्व आम्हाला सांगतायत की अवांतर धाबा इथे मात्र आपल्याला जास्तीत जास्त पाहायला मिळतात आणि बॅटच्या स्वरूपात धाबा इथे मात्र आपल्याला कमी पाहायला मिळतात. परंतु धाबा येणं तर गरजेचं आहे मग त्या लेग बाईज असतील बाईज असतील किंवा बॅट नसतील. कारण क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये एखाद्या संघाला जर पराभूत करायचं असेल तर मात्र धाबा येणं फार गरजेचं असतात. इथे मात्र पुन्हा मात्र शरीराचा वेध घेतला जातोय परंतु गोलंदाजी अतिशय चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय. लक्ष फक्त 19 धावांचं इथे मात्र कंप्लीट करायचं आहे. परंतु फलंदाजांना आता मात्र एकही अँगलला जर आपण पाहिलं तर मोठे फटके केल्याची संधी निर्माण करून दिलेली नाहीये. पहिल्या षटकामध्ये पिंटूने सुद्धा मात्र फलंदाजांना शांत ठेवलं आणि आता मात्र ते कार्य कैफ रईस करत असताना त्रिशूल ठाकरेच्या विरोधात जबरदस्त गोलंदाजी इथे मात्र हलूट कट करण्याचा प्रयत्न पाहू शकाल. बॅकवर्ड पॉइंटला मात्र क्षेत्ररक्षक आहेत एक धाव तिथे मात्र कंप्लीट केली गेली आणि सिंगल धावेने आता मात्र या ठिकाणी त्या धाबांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करतात. समीकरण तुमच्या स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकाल. बिनगडी बाद 10 धाबा येणारे 7 चेंडू शिल्लक आहेत आणि आता मात्र विजयासाठी 9 धावांची आवश्यकता. जबरदस्त मॅच. एक क्षण असं होतं की 18 चेंडू होते 18 चेंडू मध्ये 19 धावा जोडायच्या होत्या आणि प्लस 2 धावा पॅनल्टीच्या इथं मात्र या ठिकाणी शिवशक्ती कोशिंबीर संघाला मिळाल्या होत्या. आणि म्हणून मी उल्लेख केला की जेव्हा जेव्हा लो स्कोरिंग सामने होत असतात ते मात्र सामने चित्त थरक होत असतात. त्यापैकी हा सामना असू शकेल. हा चेंडू निर्णायक होता परंतु लाईन थोडीशी चुकीची पाहायला मिळाली आणि चेंडू सरळ डाबा स्टिकच्या बाहेर निघून जातोय. अजून एक अतिरिक्त धाव इथे मात्र खर्च करतोय गोलंदाज कैफ रईस. 7 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी आता मात्र 8 धावांची आवश्यकता. चेसिंग इज कंपल्सरी असणारी स्पर्धा आपण पाहतोय मित्रांनो. भुईरगाव चषक 2024 पर्व 15व आणि या 15व्या पर्वातील पहिल्या दिवसाचा खेळ इथे मात्र आपण अनुभवतोय. हो अजून एक चांगला चेंडूचे फेकी लाऊड अपील आलाय डॉट चेंडू. गेम इज ऑन. सामना ऑन आहे. 6 चेंडू शिल्लक आणि आता विजयासाठी 8 धाबांची आवश्यकता. एकही गडी शिवशक्ती कोशिंबीर गमावलेला नाहीये. त्रिशूल आणि सूरज ही सलामी जोडी आपण खेळपट्टीवरती पाहिली परंतु आतापर्यंत जर आपण सूरजचा विचार केला तर एकूण 6 डॉट चेंडू तो खेळलाय म्हणजे 7 चेंडू त्याने फेस केले. फक्त एकच धाव त्याच्या बॅटमधून आली. टायगरने 5 चेंडू फेस केले त्याच्या बॅटमधून पाहिले आपण 3 धाबा 2 डॉट चेंडू तो खेळला आणि आता मात्र समीकरण 6 चेंडू शिल्लक आणि 8 धाबांची आवश्यकता. तुम्ही ऑन स्क्रीन पाहू शकाल दोन्ही फलंदाजांचे हावभाव चेहऱ्यावरची थोडीशी अजूनही निराशा आपण पाहतोय. जबरदस्त कॅमेरावर मिस्टर राकेश आहेत आमच्या त्या कॅमेऱ्याच्या भूमिकेमध्ये आणि इथे मात्र पाहू शकाल गोलंदाजीसाठी आता मात्र स्वतः गोलंदाज आकाश जाधव आता मात्र आपल्या संघाची धुरा सांभाळतोय. 6 चेंडूमध्ये 8 धावांचं संरक्षण तो करेल का की 6 चेंडूमध्ये टायगर इथे मात्र 8 धावांचा इथे पाठलाग तो करेल का याकडे सर्वांच्या लक्ष आता मात्र नजरा लागलेला आहे. जो संघ जिंकणार आहे तो संघ पुढील सामन्यामध्ये जय महाराष्ट्र भुईरगाव संघाच्या विरोधात तो खेळेल. परंतु तो संघ असेल कोणता शिवशक्ती कोशिंबीर की अर्जुली स्पोर्ट अर्जुली. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये सर्व काही या ठिकाणी घडामोडी आपल्याला पाहायला मिळतील. परंतु इथे मात्र जो सामना रंगतोय प्रेक्षकांना असाच हवा होता हा सामना आणि मात्र त्याच दिशेने मात्र हा सामना वाटचाल करतोय. स्ट्राईकला असेल त्रिशूल पाहू शकाल अगदी 30 सर्कलमध्ये शॉट थर्डमॅन आहे. तुम्ही पाहू शकाल अगदी शॉट फाईन दिशे मात्र फाईन मात्र एक ठिकाणी फिल्डर तैनात आहे. परंतु मात्र खराब चेंडू फुल टॉस आणि त्याच्यावरती इथे हुक केला चेंडू मात्र चालला अगदी फाईन बाउंड्रीच्या बाहेर. 4 धाबांसाठी येतोय हा चौकार. चुरा के दिल मेरा
दाखवली आणि पहिल्या चेंडूवरती चौकार मात्र त्या ठिकाणी वसूल केला. 5 चेंडू 4ची आवश्यकता. पुन्हा मात्र तोच फटका ते खेळण्याचा प्रयत्न केला. तीच दिशा निवडली आणि या ठिकाणी मॅच समाप्त. सामना जिंकला या ठिकाणी शिवशक्ती स्पोर्ट कोशिंबी संघाने. अभिनंदन टीम कोशिंबी, अभिनंदन रामजी ठाकरे आणि हार्ड लक अर्दोली स्पोर्ट अर्दोली. कुठेतरी या 2 षटकामध्ये पिंटू चव्हाण आणि कैफने मात्र जी मेहनत केली त्या मेहनतीवरती पाणी पडण्याचं कार्य शेवटच्या षटकामध्ये आकाश जाधवने केलं आणि त्याचमुळे मात्र अर्दोली संघाचा जो प्रवास होता तो प्रवास मात्र या स्पर्धेतून संपन्न झाला. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी देऊया आपण या ठिकाणी त्यांना फार शुभेच्छा आणि जाऊया लगेच आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचच्या दिशेनं. ज्याने अष्टवैली कामगिरी केली गोलंदाजीमध्ये पाहिल्या तर या ठिकाणी पॉवर प्लेचं षटक हाताळलं, एक गडी बाद केला, फक्त 5 धावा खर्च केल्या आणि धावांचा पाठला करत असताना 2 चौकाराच्या साह्यानं 11 धावा जोडल्या. अर्थात त्रिशूल ठाकरे उर्फ टायगर. निश्चितपणे आमच्यापर्यंत अशी माहिती होती की पहिल्या इनिंग मध्ये सुद्धा एकही चौकार एक षटकार आला होता रमेशच्या बॅटमधून. येस